हॅलो. हाय मुलांनो. कशा आहात तुम्ही सगळे? हो ना. तर माझं नाव आहे चिराग धीवर आणि मी ट्रिपल आय टी श्री सिटी कॉलेजचं सध्या बीटेक कम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंगचं थर्ड इयर स्टुडंट आहे. ओके. तर हे होतं माझ्याबद्दल छोटंसं इंट्रोडक्शन. तुम्हाला माहिती आहे की ही ड्रिल असते आपली. ओके. तर वेळ न वाया घालवता आपण आपला जो आजचा टॉपिक आहे हो ना, वर्क एनर्जी अँड पॉवर, हा सुरू करूयात. ठीक आहे. तर सॉरी. तर ह्या टॉपिक वरती हा आपला आजचा सेकंड सेशन आहे. आपण लास्ट सेशन मध्ये ह्या चॅप्टरची जी मेन थिअरी होती, राईट, वर्क एनर्जी पॉवर, त्यांची डेफिनेशन, एस आय युनिट्स, त्याचे टाइप्स, हे सगळ्या गोष्टी बघितले. म्हणजे काही थिअरम्स होते आपल्याकडे हो ना, ते थिअरम्स बघितले आपण. आणि फायनली काही एक्झाम्पल्स आणि क्वेश्चन सॉल्विंग केली. ओके. तर हे झालं जे आपण केलं होतं लास्ट क्लासचं डिस्कशन बेसिक. मग त्यानंतर आपण जी एक्सरसाइज होती, आपण ती एक्सरसाइज सुरू केलेली हो ना. आपले 2 क्वेश्चन सॉल्व्ह करून झालेले. तर आता जे आहे, आपण आजच्या क्लासमध्ये जे आपले पुढचे क्वेश्चन आहेत आपण ते सॉल्व्ह करणार आहोत. ठीक आहे. तर हेडिंग देऊ शकतात तुम्ही एक्सरसाइज. ऑल राईट. सो सुरू करूयात क्वेश्चन नंबर 3. ठीक आहे. मला जेवढं लक्षात आहे आपण क्वेश्चन नंबर 1 आणि 2 डिस्कस केलं होतं, तर आपल्याला सुरू करायचं क्वेश्चन नंबर 3 पासून. आणि प्लीज मला थोडंसं एक्सक्यूज कराल, आजच्या क्लासमध्ये माझा घसा खराब आहे, थोडा सर्दी खोकला झालाय, तर मध्ये मध्ये शिंका येतील. सो आय एम एक्सट्रीमली सॉरी फॉर दॅट. ओके. चलो. तर क्वेश्चन नंबर 3 काय म्हणतोय? ठीक आहे. क्वेश्चन नंबर 3 तुमच्या स्क्रीनवरती तुम्ही बघू शकता लेफ्ट साईडला हो ना. काय म्हणतोय? तुम्हाला फिगर दिलाय 5.11. यात तुम्हाला एक्झाम्पल्स दिले आहेत काही काही पोटेन्शियल एनर्जी फंक्शन्सचे, जे एका डायमेन्शन मध्ये. ठीक आहे. हे सगळे जेवढे पण डायग्राम्स दिसतात तुम्हाला, 1, 2, 3 आणि 4, हे सगळे आहेत तुमचे पोटेन्शियल एनर्जी फंक्शन्सचे 1 डायमेन्शन मध्ये. तर तुम्हाला सांगितलंय की जी टोटल एनर्जी आहे पार्टिकलची, ती इंडिकेट केलेली आहे त्यांनी एका क्रॉसनी, जी आहे त्यांच्या ऑर्डिनेट ऍक्सेसवर. ठीक आहे. ऑर्डिनेट ऍक्सेस म्हणजे झाली तुमची वाय ऍक्सेस. त्याच्यावरती बघा, इकडे क्रॉस मार्क दिसतोय आपल्याला, इथे क्रॉस मार्क दिसतोय, इथे क्रॉस मार्क दिसतोय, राईट. तर हा जो क्रॉस मार्क आहे तो काय आपला, तो आहे आपला टोटल एनर्जी ऑफ द पार्टिकल. ठीक आहे. तर दर केसमध्ये आपल्याला काय करायचं, आपल्याला रिजन स्पेसिफाय करायचं. ठीक आहे. जर कुठे एक्झिस्ट करतोय आणि त्या केसमध्ये हो ना, त्या रिजन मध्ये पार्टिकल नको दिसायला आपल्याला त्या गिवन एनर्जी पॉइंटसाठी. ठीक आहे. आणि आपल्याला हे इंडिकेट करायचंय की मिनिमम टोटल एनर्जी पार्टिकलची किती असायला पाहिजे दर केसमध्ये. ओके. तर अजून बस फक्त एक स्टेटमेंट दिली त्यांनी की थिंक ऑफ सिम्पल फिजिकल कॉन्टेक्स्ट फॉर विच दिस पोटेन्शियल एनर्जी शेप्स आर रेलेव्हंट. ठीक आहे. टोटल एनर्जी बघायची आपल्याला किती आहे, जी त्यांनी डिनोट केलेली आहे क्रॉसनी. तर आपल्याला काय माहितीये मुलांना, टोटल एनर्जी काय असते आपली? टोटल एनर्जी आपली असते कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जीचं सम. बरोबर. आता मला त्यांनी जो क्रॉस दिलाय तो क्रॉस कसला आहे माहितीये का आपल्याला? नाही. पण आपल्याला एक गोष्ट माहितीये, कायनेटिक एनर्जी आहे ही कधीच नेगेटिव्ह नसू शकते. ठीक आहे. कॅन बी नेवर नेगेटिव्ह. ठीक आहे. तर कायनेटिक एनर्जी काय येणार आहे माझी? कायनेटिक एनर्जी येईल माझी टोटल एनर्जी मायनस पोटेन्शियल एनर्जी. बरोबर. तर पार्टिकल जो आहे आपला, ठीक आहे, इकडे पॉइंट आहे की पार्टिकल जो आहे आपला तो त्या रिजन मध्ये एक्झिस्ट नाही करू शकत जिकडे कायनेटिक एनर्जी निगेटिव्ह होईल. ठीक आहे. तर स्टेटमेंट लिहितो मी तुमच्या अंडरस्टँडिंग साठी हो ना, की पार्टिकल कॅनॉट एक्झिस्ट इन अ रिजन वेअर kinetic energy becomes negative. ठीक आहे मुलांना, कळली गोष्ट? चला. तर एक एक ग्राफ बघूयात आपण हो ना. तसं फर्स्ट ग्राफ आहे आपल्याकडे. ठीक आहे. मी झूम करतोय तुमच्या बेटर अंडरस्टँडिंग साठी. थांबा एक सेकंड. येस. चल. तर फर्स्ट ग्राफ घेऊयात आपण. काय दिसतंय आपल्याला फर्स्ट ग्राफ मध्ये? की जो रिजन आहे आपला एक्स इज इक्वल टू 0 पासून ते एक्स इज इक्वल टू ए मध्ये. ठीक आहे. एक्स इज 0 पासून ते एक्स इज इक्वल टू ए रिजन मध्ये काय होतं याच्यामध्ये, यामध्ये जी तुमची पोटेन्शियल एनर्जी आहे ती किती आहे?
झिरो. तर मला काय म्हणतात, जर पोटेन्शियल एनर्जी माझी झिरो आहे तर माझी कायनेटिक एनर्जी काय येणार त्या फॉर्म्युलानी, ती येणार इक्वल टू माझी टोटल एनर्जी, किंवा मी काय म्हणू शकतो की आहे पॉझिटिव्ह. ठीक आहे. आणि अजून काय म्हणता येईल मला, की फॉर एक्स ग्रेटर देन ए जी पोटेन्शियल एनर्जीची व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू असेल माझी ग्रेटर देन टोटल एनर्जी. म्हणून ग्राफ आपल्याला दिसतोय कसा वाढतोय, राईट. तर काय म्हणता येईल मला, की जर पोटेन्शियल एनर्जी माझी ग्रेटर देन झाली टोटल एनर्जी पेक्षा, तर कायनेटिक एनर्जी या रिजन मध्ये काय येणार आहे, या रिजन मध्ये येईल निगेटिव्ह. आता कायनेटिक एनर्जी जर माझी झिरो होते किंवा कायनेटिक एनर्जी जर माझी निगेटिव्ह होते, तर मला काय म्हणता येणार आहे की पार्टिकल जो आहे माझा तो ह्या रिजन मध्ये एक्झिस्ट करणार नाही. पार्टिकल वोंट एक्झिस्ट इन दिस रिजन. ओके म्हणून तर अजून एक पॉइंट आपल्याला विचारलाय त्यांनी, की जो मिनिमम टोटल एनर्जी आहे पार्टिकलची ती केवढी असेल. आता नेगेटिव्ह नसू शकते, तर मिनिमम एनर्जी किती लागते त्याला सर्व्हाइव्ह करायला, झिरो. ठीक आहे. तर स्टेटमेंट काय येणार आहे की जी मिनिमम टोटल एनर्जी आहे, द मिनिमम टोटल एनर्जी दॅट पार्टिकल कॅन हॅव इज झिरो. ठीक आहे, या स्पेसिफिक केसमध्ये. ओके, चल नेक्स्ट बघूयात बी. ठीक आहे. याच्यात काय दिलं आपल्याला, कुठकुठले ते एक आपल्याला दिलंय 0 to A, A to C, C to B, B to D. ओके. आता याच्यामध्ये काय होणार आहे, एंटायर जी एक्स ऍक्सिस आहे आपली, आता आपल्याला काय दिसतंय, जसं मी इकडनं स्टार्ट केलंय. ठीक आहे, मी जसं इथे स्टार्ट केलंय, मला काय दिसतं की जी माझी पोटेन्शियल एनर्जी ती दरवेळेस माझ्या टोटल एनर्जी पेक्षा मोठी आहे. राईट, इथे हाय, इकडे हाय, इथे पण हाय, इथे पण आहे, इथे पण हाय आहे. चारही केसमध्ये तीच कंडिशन आहे. तर जर माझी पोटेन्शियल एनर्जी ग्रेटर देन टोटल एनर्जी आहे तर काय होणार आहे, जी कायनेटिक एनर्जी असेल ऑब्जेक्टची ती तर नेगेटिव्ह होऊन जाईल. आणि जर कायनेटिक एनर्जी निगेटिव्ह होऊन गेली तर काय होणार आहे, पार्टिकल माझं एक्झिस्टच करू शकत नाही. आता पार्टिकल जर कुठेच एक्झिस्ट करू शकत नाही तर त्याला काही मिनिमम एनर्जी सांगायची गरज नाही, सांगायची गरज आहे ना. ओके, क्लिअर. तर याचा आन्सर काय लिहिणार आपण, आन्सर लिहिणार की फॉर द एंटायर एक्स ऍक्सिस जी पोटेन्शियल एनर्जी आहे ती आहे आपली ग्रेटर देन टोटल एनर्जी. ठीक आहे. 10 कायनेटिक एनर्जी काय होणार आहे आपली नेगेटिव्ह. आणि काय म्हणता येईल मला, की जो पार्टिकल आहे हा एक्झिस्टच करणार नाही. ओके, क्लिअर आहे. चल बघूया थर्ड वाला ग्राफ. थर्ड ग्राफ मध्ये बघा काय दिलंय, जेव्हा मी 0 to A जातोय आणि जेव्हा बी वरती जातोय तर काय होतंय माझं, एक्स टू 0 to एक्स टू A आणि एक्स टू B पर्यंत जी माझी पोटेन्शियल एनर्जी आहे ती ग्रेटर आहे माझी टोटल एनर्जी पेक्षा. तर कायनेटिक एनर्जी काय होणार आहे, निगेटिव्ह होईल. परत ऑब्जेक्ट जो आहे तो माझा इथे एक्झिस्ट करू शकतो का, नाही करू शकत. ठीक आहे. खूप सोप्या सोप्या गोष्टीत मुलांना, फक्त मेन जो कॉन्सेप्ट आहे तुम्हाला तो लक्षात ठेवायचा. ओके, हिअर काय होतं हे बघा, एक्स इज इक्वल टू 0 टू एक्स इज इक्वल टू A आणि एक्स इज इक्वल टू B. ठीक आहे. इथे काय झालं, इथे जी तुमची पोटेन्शियल एनर्जी आहे ती ग्रेटर देन आहे तुमच्या टोटल एनर्जी पेक्षा. तर याच्यानी काय सांगता येणार आहे मला, इम्प्लाइज की जी माझी कायनेटिक एनर्जी असेल ती काय असणार आहे माझी निगेटिव्ह. देअरफॉर ऑब्जेक्ट म्हणा किंवा पार्टिकल जो माझा आहे तो एक्झिस्ट नाही करू शकणार. ठीक आहे. चलो आता फोर्थ ग्राफ बघायचा. ठीक आहे, थोडासा कॉम्प्लिकेटेड आहे बट मला पाहिजे की तुम्ही तुमचं थोडस डोकं लावायचं आणि मला सांगायचंय की यामध्ये काय होणार आहे. ओके, चलो बघा, ट्राय करा, विचार करा फक्त ना, रिझनिंग डेव्हलप करायची आपल्याला, आपल्याला लॉजिक डेव्हलप करायचं. ओके, काय येणार आहे मुलांना सांगा मला आन्सर याचं. हे बघा, नोट करा. इथे काय होतंय, एक्स इज इक्वल टू मायनस B/2 पासून एक्स इज इक्वल टू मायनस A/2. ठीक आहे. कुठल्या दोन गोष्टी कन्सिडर केल्या मी, फॉर एक्स इज इक्वल टू मायनस B/2 टू एक्स इज इक्वल्स टू मायनस A/2 अँड
दुसरं काय, एक्स इज इक्वल टू ए बाय टू टू एक्स इज इक्वल टू बी बाय टू. ओके, काय होतंय, कायनेटिक एनर्जी जी आहे माझी ती काय होतीये, कायनेटिक एनर्जी आहे माझी पॉझिटिव्ह, आणि जी पोटेन्शियल एनर्जी आहे ती आहे माझी लेस दॅन टोटल एनर्जी. म्हणून काय म्हणणार आहे मी, की जो पार्टिकल आहे माझा सॉरी द पार्टिकल, जो पार्टिकल आहे तो आहे प्रेझेंट या रिजन मध्ये. ओके, द पार्टिकल इज प्रेझेंट इन दिस रिजन. ओके, चलो. सो ह्याच सोबत जो क्वेश्चन नंबर 3 आपला तो कम्प्लीट झाला. तर आपण मूव्ह करूयात क्वेश्चन नंबर 4 वर. ठीक आहे. सो काय आहे क्वेश्चन नंबर 4? क्वेश्चन नंबर 4 मध्ये आपल्याला एक ग्राफ दिलेला आहे. ठीक आहे, आणि आपल्याला म्हणालेत की जो पोटेन्शियल एनर्जी फंक्शन आहे, ठीक आहे, फॉर अ पार्टिकल एक्झिक्युटिंग लिनियर सिम्पल हार्मोनिक मोशन. ठीक आहे, हा दिलेला आहे एका इक्वेशननी, बी एक्स इज इक्वल टू के एक्स स्क्वेअर, किंवा जी पण इक्वेशन दिली आहे त्यांनी ती. ओके, तो क्वेश्चन नंबर आहे हा आपला 4. ठीक आहे, काय दिलंय, पोटेन्शियल एनर्जीचा फंक्शन दिलाय आपल्याला एका पार्टिकलसाठी जो एक लिनियर सिम्पल हार्मोनिक मोशन एक्झिक्यूट करतोय, आणि हा दिलेला आहे आपल्याला इक्वेशननी बी एक्स इज इक्वल टू के एक्स स्क्वेअर बाय 2. आणि के काय, इथे के आहे माझा फोर्स कॉन्स्टंट आहे कशाचा, ऑसिलेटरचा. तर जेव्हा माझी फोर्स कॉन्स्टंटची जी व्हॅल्यू आहे ती माझी 0.5 न्यूटन पर मीटर आहे, तर जो ग्राफ आहे तो मला दिलाय त्यांनी. तर मला हे दाखवायचंय की जी टोटल एनर्जी आहे पार्टिकलची ती 1 जूल आहे, आणि या पोटेन्शियल मध्ये जेव्हा तो टर्न बॅक होणार आहे, पोटेन्शियल मस्ट टर्न बॅक व्हेन इट रिचेस एक्स इज इक्वल टू प्लस और मायनस 2 मीटर. ठीक आहे, सो आपण ग्राफ ड्रॉ करूयात. ठीक आहे, बोलता बोलता माझा घसा कोरडा पडतोय, बट ठीक आहे. ओके, हा झाला Vx, हा आहे तुमचा एक्स. ठीक आहे, आणि इकडे हा जो आपण ड्रॉ करतोय हा झाला आपला ग्राफ. राईट, त्या ग्राफ मध्ये 2 पॉइंट्स आहेत. कुठले, एक्स इज इक्वल टू माझा -2 आणि एक्स इज इक्वल टू +2. ठीक आहे, हा झाला 0 तुमचा. ठीक आहे, ते 1 येईल 1 येईल, हा झाला -2 आणि 2. तर आता काय म्हणाले मला, गिव्हन काय, मला पार्टिकलची एनर्जी गिव्हन आहे. ठीक आहे, पार्टिकलची एनर्जी गिव्हन आहे मला, किती आहे ती आहे 1 जूल. के किती आहे माझा, जो कॉन्स्टंट दिलाय ते मला म्हणाले तो आहे 0.5 न्यूटन पर मीटर. तर आता कायनेटिक एनर्जी काय येणार आहे माझी फॉर्म्युलाच्या हिशोबाने, किंवा मला जे माहिती आहे किती, हाफ mv², बरोबर. तर आता काय करणार आहे मी, यूज करेल मी लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. ठीक आहे मुलांनो, तर बेस्ड ऑन लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी काय होणार आहे तुमचं, E इज इक्वल टू व्ही प्लस के होईल, बरोबर. तर काय लिहिणार मी, 1 इज इक्वल टू 1/2 के एक्स स्क्वेअर प्लस 1/2 mv². तर जेव्हा व्हेलॉसिटी माझी 0 होते आणि जो ऑसिलेटर माझा तो परत मागच्या साईडला टर्न होतो, राईट. काय म्हणालो मी, जेव्हा मी कुठली व्हेलॉसिटी घेतोय, व्हेलॉसिटी जेव्हा माझी 0 होते आणि इट टर्न्स बॅक, बरोबर, मागे वळतोय तो, तेव्हा काय होणार आहे, तेव्हा माझं येईल इज इक्वल टू हाफ के एक्स स्क्वेअर. ठीक आहे, तर व्हॅल्यू मी कॅल्क्युलेट करेल तर काय येणार आहे माझं, 1/2 इंटू 0.5 दिलंय मला, एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 1, राईट. तर एक्स स्क्वेअरची व्हॅल्यू काय आली, इकडनं 4 आली, एक्सची व्हॅल्यू काय आली, +-2, राईट. तर तेच सांगितलंय मला प्रूफ करायला ना, एक्सची व्हॅल्यू काय आली माझी +-2. म्हणून मी काय म्हणू शकतो की जेव्हा पार्टिकल जो आहे माझा, ठीक आहे, ठीक आहे, दस ऑन रिचिंग एक्स इज इक्वल टू प्लस किंवा -2, जो पार्टिकल आहे माझा तो मागच्या साईडला वळतोय. ठीक आहे, क्लिअर सगळ्यांना. व्हेलॉसिटी 0 होते ना मुलांना, हे बघा, जेव्हा आपण ऑसिलेट करते कुठली गोष्ट तर त्याची जी एंड पॉइंट्स आहेत, राईट, एंड पॉइंट वरती व्हेलॉसिटी 0 होते.
आणि या केसमध्ये या क्वेश्चन मध्ये आपण काय केलं, आपण तेच केलं, आपण फाइंड आउट केली हो ना की व्हेलॉसिटी झिरो कुठे होते, आणि ज्या पॉइंटला व्हेलॉसिटी आपली झिरो होते त्या पॉइंटला आपण एक्स फाइंड केला, आपण पोझिशन फाइंड केली ऑब्जेक्टची. ओके, चलो मूव्ह करत नेक्स्ट क्वेश्चन वरती. क्वेश्चन नंबर 5. ठीक आहे मुलांनो, क्वेश्चन नंबर 5 मध्ये परत 4 कंडिशन्स दिलेत आपल्याला. ठीक आहे, थोडं विचार करावा लागेल, स्वतःचं डोकं वापरायचंय. ठीक आहे, आणि आन्सर द्यायच्यात. तर फर्स्ट कंडिशन मध्ये काय, द केसिंग ऑफ अ रॉकेट इन फ्लाइट बर्न्स अप ड्यू टू फ्रिक्शन at whose expense is the heat energy required for burning obtained the rocket or the atmosphere. ठीक आहे, केजिंग असते रॉकेटमध्ये, ठीक आहे, गोष्ट असते, सपोज फ्रिक्शन असतो ना जेव्हा लॉन्च होतो किंवा जे काही होतं त्याच्यामुळे ती जळून जाते. ठीक आहे, तर हे का होतं आपल्याला हे सांगायचं की कोणाच्या एक्सपेन्स वरती जी हीट एनर्जी आहे ती लागते आपल्याला बर्निंगसाठी, ती ॲटमॉस्फिअरमुळे होते की रॉकेटमुळे होते. ठीक आहे, आता लक्षात घ्या, केजिंग काय आहे तुमचं, ठीक आहे, हा सपोज रॉकेट आहे आपल्याकडे, ठीक आहे, हा रॉकेट आहे, ठीक आहे. आता याच्यामुळे जी केजिंग आहे माझी, राईट, केजिंग जी पण असेल सपोज ती बर्न होऊन जाईल. ठीक आहे, केजिंग बर्न झाली तर काय होणार आहे, सपोज याचं टोटल मास एम आहे विथ केजिंग, तर केजिंग बर्न झाल्यावरती मास काय होणार आहे, मास कमी होईल त्याचा, राईट, एम डॅश सपोज झाला तर एम डॅश विल बी लेस देन एन, बरोबर. तर काय होणार आहे, मास जो आहे रॉकेटचा तो रिड्यूस होईल. तर मी जर लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी लावलं, ठीक आहे, LCE लावूयात आपण याला. ठीक आहे, LC काय आपलं, म्हणजे तुम्हाला लक्षात ठेवायला, ठीक आहे, मी पुढे सगळीकडे लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी नाही लिहिणार आहे. ठीक आहे, LC लिहिलं तर तुम्हाला कळलं पाहिजे. ठीक आहे, काय होणार याच्या अकॉर्डिंगली जो टोटल एनर्जी आहे माझी ती काय, ती माझी कायनेटिक एनर्जी प्लस आहे माझी पोटेन्शियल एनर्जी. ठीक आहे, तर ही काय होणार आहे, ही होईल माझी mgh प्लस हाफ mv². आता काय होणार आहे, जी टोटल एनर्जी रॉकेटची ती ड्रॉप होईल. का ड्रॉप होईल ते सांगा. ती याच्यामुळे ड्रॉप होणार आहे कारण जो मास आहे माझा, राईट, जेव्हा रॉकेट लॉन्च होणार तेव्हा जो मास आहे माझा तो रिड्यूस होईल. मास रिड्यूस होणार तर काय होणार, जी एनर्जी आहे हो ना केजीला बर्न करण्यासाठी ती कुठून येणार आहे, ती येणार आहे रॉकेट पासून. ओके, तर स्टेटमेंट काही आपण अशी लिहू शकतो की देर विल बी अ ड्रॉप इन total energy due to reduction in mass of rocket. बरोबर ना, हेच बोललो तुम्हाला. काय होणार आहे, एनर्जी आहे जी टोटल एनर्जी ती कमी होईल, का, कारण मास कमी होतोय, आणि हेन्स जी एनर्जी आहे, कशासाठी, एनर्जी विच इज नीडेड फॉर बर्निंग द केजिंग, ही कुठून ऑप्टेन होतीये, रॉकेट पासून. ठीक आहे, इज ऑप्टेन्ड फ्रॉम द रॉकेट. ठीक आहे, ऍटमॉस्फेअर पासून नाही आहे, कुठून येते ती येते रॉकेट पासून. ठीक आहे, सेकंड क्वेश्चन मुलांना, बी काय दिलंय, कॉमेट्स मूव्ह अराउंड द सन इन हायली इलेप्टिकल ऑर्बिट्स. कॉमेट जे असतात ते सनच्या आजूबाजूला फिरतात इलेप्टिकल ऑर्बिट्स मध्ये. ठीक आहे, एलिप्स म्हणजे तुमचा जो शेप आहे जो फॉलो होतो आपल्याला माहिती आहे, सर्कल्स, पॅराबोला, एलिप्स आपण शिकलेलो. ओके, तर द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑन द कॉमेट ड्यू टू सन इज नॉट नॉर्मल टू द कॉमेट्स व्हेलॉसिटी इन जनरल. काय म्हणताय की सूर्याच्या तर्फे कॉमेटवरती जे गुरुत्वाकर्षण लागते, जे ग्रॅव्हिटेशनल फोर्स लागते ती नॉर्मल नाहीये. ठीक आहे, कॉमेटची जी व्हेलॉसिटी त्याच्या त्या करस्पॉन्डिंग मध्ये ती नॉर्मल नाहीये. तरी जे वर्क डन आहे हो ना ग्रॅव्हिटेशनल फोर्सचं एका कम्प्लीट ऑर्बिटमध्ये कॉमेटच्या, ते झिरो आहे. का, विचार करा, सोपं आहे. आपण हे असे जे कॉन्सेप्ट आहेत ते आपण डिस्कस केलेले आहेत, तर मी एक्सपेक्ट करतोय की तुम्हाला उत्तर द्यायला पाहिजे. ओके, ठीक आहे, तर काय म्हणणार आहे आपण, द फोर्स ड्यू टू ग्रॅव्हिटी, ठीक आहे, जी आहे ही एक तुमची कन्झर्वेटिव्ह फोर्स आहे. ठीक आहे, तर द वर्क डन ऑन अ क्लोज्ड पाथ बाय कन्झर्वेटिव्ह फोर्स इज झिरो. बरोबर, तर काय म्हणणार आहे मी, याच्यामुळे काय होणार आहे की जो एव्हरी कम्प्लीट ऑर्बिट आहे माझ्या कॉमेटचा त्यामध्ये जो वर्क डन आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा तो झिरो असणार आहे. बरोबर ना, सरळ स्ट्रेट फॉरवर्ड गोष्ट आहे की नाही. बरोबर, फोर्स आहे बघा, फोर्स कशामुळे, ड्यू टू ग्रॅव्हिटी. हा काय माझा, हा आहे माझा कन्झर्वेटिव्ह फोर्स आहे.
हा काय माझा, हा आहे माझा कन्झर्वेटिव्ह फोर्स. आता एका क्लोज्ड पाथ मध्ये, ठीक आहे, क्लोज्ड पाथ मध्ये ना, स्टार्टिंग पॉईंट एंडिंग पॉईंट सेम आहे ना, एलिप्स शेप आहे जो पण घेतोय तो माझा. ओके, यात काय होतंय, क्लोज्ड पाथ मध्ये कन्झर्वेटिव्ह फोर्सचं वर्क डन इज 0, ही गोष्ट लक्षात ठेवायची. ओके, क्लोज्ड पाथ, ठीक आहे, इन क्लोज्ड पाथ जो वर्क डन आहे, ठीक आहे, वर्क डन बाय कन्झर्वेटिव्ह फोर्स किती आहे, तो आहे 0. म्हणून काय म्हणणार आहे मी, की जो दर कॉम्प्लीट ऑर्बिट आहे माझा, एव्हरी कॉम्प्लीट ऑर्बिट, यात काय होणार आहे, जो वर्क डन आहे तो असेल 0. ओके मुलांनो, सरळ सोपं इझी क्वेश्चन आहे. थर्ड बघूयात. सी पार्ट काय, सी मध्ये म्हणते की एक आर्टिफिशियल सॅटेलाइट आहे जी अर्थला ऑर्बिट करते एका खूप थिन ऍटमॉस्फिअर मध्ये, आणि त्याची जी एनर्जी आहे ती ग्रॅज्युअली कमी 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 होत जाते ऍटमॉस्फेरिक रेझिस्टन्समुळे. ओके, पण जेव्हा ही जी स्पीड आहे ही जर प्रोग्रेसिव्हली इन्क्रीज झाली, म्हणजे जशी इन्क्रीज होते, तर मग जो ऑब्जेक्ट आहे तो तुमचा क्लोज काय येत जातो अर्थला. कळलंय काय म्हणाले, एक आर्टिफिशियल सॅटेलाइट जी अर्थला ऑर्बिट करते का खूप थिन ऍटमॉस्फेअर मध्ये, त्याची एनर्जी ती हळूहळू हळूहळू लिव्ह करत जाते ऍटमॉस्फेअर रेझिस्टन्सच्या अगेन्स्ट. ठीक आहे, किती स्मॉल असली तरी पण ती करते लूज. तर तरी जी याची स्पीड आहे, ठीक आहे, एनर्जी लूज करते, पण तरी जी याची स्पीड आहे ती इन्क्रीज कसं काय होत जाते, जसं ते अर्थच्या जवळ येतं. विचार करा एक मिनिट. द पोटेन्शियल एनर्जी जी आहे तुमची सॅटेलाइटची, ती जेव्हा रिव्हॉल्व्ह करते अर्थच्या अराउंड, ठीक आहे, अर्थ आहे तुमच्याकडे, इकडे सॅटेलाइट आहे, ठीक आहे, ही जी रोटेट करते, अशी जाते किंवा अशी जाते, कशी मूव्ह करते ती सपोज, ठीक आहे, तर जर ती रिव्हॉल्व्ह करते अराउंड द अर्थ, तर त्याची जी पोटेन्शियल एनर्जी ती डिक्रीज होतीये. कसं काय डिक्रीज होते, कारण ती आता सपोज आधी माझी हा पाथ मध्ये, हे नंतर जवळ 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 येत जाईल, राईट. तर काय होणार याच्यानी जी कायनेटिक एनर्जी आहे मुलांना ती इन्क्रीज होईल. ठीक आहे, पोटेन्शियल एनर्जी जी आहे ती कमी होईल, पोटेन्शियल एनर्जीमुळे कायनेटिक एनर्जी जी आहे म्हणजे जी टोटल एनर्जी ती पण कमी होईल. बट कायनेटिक एनर्जी हे बघा, टोटल एनर्जी काय असते आपली बघा, टोटल एनर्जी असते आपली कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी, बरोबर आहे. तर माझी जी पोटेन्शियल एनर्जी आहे ही रिड्यूस होते. आता आपल्याला काय माहितीये, टोटल एनर्जी काय असते, कॉन्स्टंट पाहिजे. तर जर पोटेन्शियल एनर्जी डिक्रीज होते माझी, तर कायनेटिक एनर्जीला काय व्हावं लागणार आहे मेंटेन करण्यासाठी, त्याला व्हावं लागेल इन्क्रीज. ठीक आहे, आता कायनेटिक एनर्जी काय असते आपली, कायनेटिक एनर्जी असते हाफ mv². कॉन्स्टंट काय काय टर्म्स युजतात, m/2 कॉन्स्टंट आहे. पोटेन्शियल एनर्जी काय, mgh. हाईट कमी होत चालली आहे, राईट, जसं जसं क्लोजर येतोय हाईट त्याची कमी होते, mg कॉन्स्टंट राहणार आहे. एच कमी होते, राईट, त्याची जी डिस्टन्स आहे अर्थच्या सेंटर पासून, जी ग्रॅव्हिटेशनल फोर्स लागते ती कमी कमी होत चालली, म्हणून ती जसं जसं क्लोज येणार तशी तशी त्याची जी स्पीड आहे ती वाढत 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 जाईल. ओके मुलांनो, क्लिअर. तर mgh वाला जो कॉम्पोनंट आहे तुमचा कमी होणार आहे. ठीक आहे, एच कमी होईल, एच कमी होईल. आता इकडे जी एम आहे तुमची, mg किंवा m/2, हे दोन्ही टर्म्स कॉन्स्टंट आहे. आता ह्या एचच्या रिड्यूसला बॅलन्स करण्यासाठी जी स्पीड आहे त्याला ती वाढवावी लागते. ठीक आहे, म्हणून जे आहे आपलं, आपण म्हणतो की जसं ते जवळ येतंय तर जरी त्याची एनर्जी कमी होत चालली, त्याची जी स्पीड आहे ऑब्जेक्टची सॅटेलाइटची ती वाढत जाईल. ओके, डी क्वेश्चन काय म्हणतोय आपल्याला, वरती फिगर दिलाय त्याच्यासाठी फिगर नंबर 1 आणि फिगर नंबर 2. फिगर नंबर 1 मध्ये जो दिलाय आपल्याकडे, एक माणूस आहे ज्याच्या हातामध्ये 15 kg एक बॉक्स आहे, आणि तो बॉक्स घेऊन तो माणूस चालतोय 2 मीटर. ठीक आहे, आणि जो दुसरा फिगर आहे त्यामध्ये जो माणूस आहे तो पण सेम डिस्टन्स चालतोय, पण त्यांनी काय केलं, त्याच्या खांद्यावरती पुली लावली आणि तिकडनं तो जो बॉक्स आहे त्याला खेचतोय तो, आणि बॉक्स जो आहे तो त्याचा हँग होतोय दुसऱ्या एंडवरती. तर आपल्याला विचारलंय की दोघं कंडिशन मध्ये वर्क डन जास्त कशामध्ये, तर काय करावं लागणार आहे आपल्याला, दोन्ही केससाठी सेपरेटली कॅल्क्युलेट करावं लागेल, राईट. सिनारिओ 1 मध्ये काय होतं, 1 मध्ये मास किती आहे, 20, नाही मास तर 15 kg आहे, राईट. ठीक आहे, मास किती आहे, 15 kg. ऑब्जेक्टचं डिस्प्लेसमेंट किती आहे, डिस्प्लेसमेंट आहे 2 मीटर्स, राईट. तर डब्ल्यू काय आहे तुमचा, डब्ल्यू आहे fs कॉस थिटा. तर काय येणार आहे, थिटा काय येणार आहे, थिटा तुमचा अँगल आहे, राईट. थिटा आपल्याला माहित आहे ना, थिटा काय असतो, अँगल बिटवीन फोर्स आणि डिस्प्लेसमेंट. इथे काय होतं, ज्या ऑब्जेक्ट साईडला फोर्स डिस्प्लेसमेंट सुद्धा तिथेच आहे, तर व्हॅल्यू काय येणार आहे, cos 90.
इकडे नाही. आता हे बघा, ठीक आहे, इथे काय येणार आहे, व्हॅल्यू येईल तुमची कॉस थिटा. किती येणार आहे मुलांना कॉस थिटा? 0 आहे ना सेम डिरेक्शन मध्ये, तर काय येणार आहे, थिटाची व्हॅल्यू येईल तुमची 1. तर काय लिहिणार मी, 15 इंटू 2 इंटू 1 येईल, किती होणार आहे, हे येईल 30. ठीक आहे. सेकंड केस मध्ये काय होणार आहे, सेम गोष्ट, बट इकडे कॉस 90 ची व्हॅल्यू काय येणार आहे, कॉस 90 0. का? कारण फोर्स इथे लावतोय मी, ऑब्जेक्ट डिस्प्लेस कुठे होतोय, इथे होतोय वरच्या साईडला. अँगल किती झाला, थिटा झाला 90, थिटा 0 झाला, म्हणजे अँगल जर 0 झाला तर मग वर्क डन किती झाला, वर्क डन झाला त्याचा 0. वर्क डन 0 आहे म्हणजे कुठल्या केसमध्ये जास्त हे यूज होते, त्याची एनर्जी यूज होते, सॉरी वर्क जास्त होतोय फर्स्ट केसमध्ये, म्हणून फर्स्ट केसमध्ये काय, त्याची हायर वर्क आहे. ओके, वर्क डन ग्रेटर आहे. क्वेश्चन नंबर 6 काय सांगायचं तुम्हाला, अंडरलाईन करायचे करेक्ट अल्टरनेटिव्ह. ठीक आहे, पटकन क्वेश्चन वाचा आणि आन्सर सांगा मला खाली कमेंट बॉक्समध्ये. ठीक आहे, तर काय होतंय मला सांगायला, आन्सर काय करेक्ट अल्टरनेटिव्ह. 4 कंडिशन्स दिलेत तुम्हाला, राईट. तर फर्स्ट मध्ये काय पाहिजे, कन्झर्वेटिव्ह फोर्स डज पॉझिटिव्ह वर्क ऑन द बॉडी, द पोटेन्शियल एनर्जी ऑफ द बॉडी इन्क्रीजेस, डिक्रीजेस किंवा रिमेन्स अनअल्टर्ड. काय होणार आहे, कन्झर्वेटिव्ह फोर्स आहे, बॉडीवरती पॉझिटिव्ह वर्क करते, तर पोटेन्शियल एनर्जी मध्ये चेंज काय येणार, पोटेन्शियल एनर्जी होईल डिक्रीज. का? जेव्हा बॉडी डिस्प्लेस होतीये तुमच्या एका फोर्सच्या डायरेक्शन मध्ये, तेव्हा पॉझिटिव्ह वर्क डन होते, राईट. तर जेव्हा कन्झर्वेटिव्ह फोर्स पॉझिटिव्ह वर्क करते एका बॉडीवरती, ज्यामुळे बॉडी जी आहे ती मूव्ह करते. बॉडी कुठे मूव्ह करणार आहे, फोर्सच्या सेंटरला. तर जो सेपरेशन आहे दोघांच्या मध्ये, तो काय होणार आहे, सेपरेशन डिक्रीज होणार आहे. सेपरेशन डिक्रीज होणार आहे म्हणून पोटेन्शियल एनर्जी काय होईल, पोटेन्शियल एनर्जी होईल डिक्रीज. ठीक आहे. सेकंड कंडिशन बघू काय, सेकंड कंडिशन काय म्हणते मला, वर्क डन बाय अ बॉडी अगेन्स्ट फ्रिक्शन ऑलवेज रिझल्ट्स इन अ लॉस ऑफ इट्स कायनेटिक किंवा पोटेन्शियल एनर्जी. काय होणार आहे, जेव्हा कुठली बॉडी आहे ती फ्रिक्शनच्या अगेन्स्ट काम करतीये, तर काय लॉस होणार, त्याच्यात किती लॉस होणार आहे, तर जी वेलॉसिटी आहे बॉडीची ती रिड्यूस होते. ठीक आहे, तर वर्क डन जो आहे तो डायरेक्शन मध्ये कसला आहे, तो फ्रिक्शनच्या ऑपोजिट डायरेक्शन मध्ये. फ्रिक्शनच्या ऑपोजिट डायरेक्शन मध्ये म्हणजे कशाच्या रिलेटेड झालं मुव्हमेंटच्या रिलेटेड. मुव्हमेंटच्या रिलेटेड म्हणजे काय येणार आहे, हे येणार तुमचं कायनेटिक एनर्जी. क्लिअर आहे, सोपं आहे. चलो थर्ड कंडिशन बघा काय, the rate of change of total momentum of a many particle system is proportional to the external force किंवा sum of the internal forces on the system. ठीक आहे, काय आहे, जो रेट आहे तुमचा चेंज ऑफ टोटल मोमेंटमचा, ठीक आहे, ऑफ अ मेनी पार्टिकल सिस्टम, हा प्रपोर्शनल आहे तुमचा एक्सटर्नल फोर्सच्या. हो ना, नाही विचारता येते तुम्हाला. ठीक आहे, की जो रेट ऑफ चेंज ऑफ टोटल मोमेंटम आहे मेनी पार्टिकल सिस्टमचा, तो कशाचा प्रपोर्शनल आहे, ज्या सिस्टमवरती इंटरनल फोर्सेस आहेत त्याच्या की एक्सटर्नल फोर्सेसच्या. तर आता हे बघा, इकडे मेन इम्पॉर्टंट सोपा पॉइंट येतो की जो चेंज इन मोमेंटम आहे तुमचा, तो प्रोड्यूस कशाने होतो, इंटरनल फोर्सने होतो की एक्सटर्नल फोर्सने होतो, एक्सटर्नल फोर्सने होतो, राईट. इंटरनल फोर्सेस जे आहे ते कुठल्याही डिरेक्शन मध्ये जरी असले तरी ते मोमेंटम मध्ये चेंज आणू शकत नाही. तर जे टोटल मोमेंटम आहे हा तुमचा प्रपोर्शनल राहील जो एक्सटर्नल फोर्स लागतोय सिस्टम वरती त्याच्यावर. ठीक आहे. फोर्थ दिलंय तुम्हाला एक इन इलास्टिक कोलिजन मध्ये टू बॉडीजच्या जे क्वांटिटीज आहेत. ओके, इन एन इलास्टिक कोलिजन ऑफ टू बॉडीज द क्वांटिटीज विच डू नॉट चेंज आफ्टर द कोलिजन आर टोटल कायनेटिक एनर्जी, टोटल लिनियर मोमेंटम किंवा टोटल एनर्जी ऑफ द सिस्टम ऑफ टू बॉडीज. इन इलास्टिक कोलिजन मध्ये दोन बॉडीजच्या जे क्वांटिटी जे चेंज होत नाही ती कुठली आहे, ती क्वांटिटी असते तुमची टोटल लिनियर मोमेंटम. का? कारण कोलिजन तुमचं इलास्टिक असू द्याऊ किंवा इन इलास्टिक असू द्या, जे टोटल लिनियर मोमेंटम असणार आहे तुमची ती नेहमी सेम असणार आहे, ती कधीच चेंज होत नाही. हा पण लक्षात ठेवायचा आहे. ओके, इलास्टिक आणि इन इलास्टिक कोलिजन मध्ये जो फरक आहे तो आपण बघूयात पुढे जेव्हा आपण क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहोत. आतासाठी हा जो पॉइंट आहे एवढी गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची की तुमचं कोलिजन कसंही असू द्या, इन इलास्टिक असू द्या किंवा इलास्टिक असू द्या, काय होणार त्यामध्ये जी टोटल चेंज आहे हो ना तुमची कायनेटिक एनर्जी वगैरे मध्ये किंवा जशात पण, ती कधीच चेंज होणार नाही.
ठीक आहे. लिनियर मोमेंटम जो आहे तुमचा तो कधीच चेंज होणार नाही. ओके. बाकीचे जे फील्ड्स आहेत तुमचे लिनियर कायनेटिक एनर्जी असू द्या किंवा टोटल एनर्जी असू द्या तुमची सिस्टमवरती, ती चेंज होऊ शकते, पण टोटल लिनियर मोमेंटम कधीच चेंज होणार नाही. ठीक आहे. चलो नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 7. यात काय सांगायचं तुम्हाला, सांगायचं ट्रू ऑर फॉल्स. 1 मिनिटाचा टाइम, पटकन सेंटेन्स वाचायची, खाली कमेंट सेक्शन मध्ये आन्सर सांगायचंय मला पटकन. फर्स्ट काय दिलंय, इन अन इलास्टिक कोलिजन ऑफ टू बॉडीज द मोमेंटम अँड एनर्जी ऑफ ईच बॉडी इज कन्झर्व्ड. वरतीच काय वाचलोय आपण, वरती आता काय शिकलो की कोलिजन इलास्टिक असू द्यावा किंवा इनइलास्टिक असू द्या, काय होणार आहे, फक्त त्याची जी मोमेंटम आहे ती कन्झर्व्ह होते, फक्त ती सेम राहते. तर जरी मोमेंटम आणि एनर्जी जी आहे दोन्ही बॉडीची ती कन्झर्व्ड असली, ती कन्झर्व्ह होते आणि ती पण इंडिव्हिज्युअली कन्झर्व्ह होत नाही. ठीक आहे, ही लक्षात ठेवायचं आपल्याला. सेकंड पार्ट काय, टोटल एनर्जी ऑफ अ सिस्टम इज ऑलवेज कन्झर्व्ड नो मॅटर व्हॉट इंटरनल अँड एक्सटर्नल फोर्सेस ऑन द बॉडी आर प्रेझेंट. ठीक आहे, काय टोटल एनर्जी ऑफ अ सिस्टम ही नेहमी कन्झर्व्ड असते नो मॅटर व्हॉट इंटरनल अँड एक्सटर्नल फोर्सेस ऑन द बॉडी आर प्रेझेंट. ट्रू की फॉल्स? फॉल्स, राईट. का? कारण एक्सटर्नल फोर्सेस ज्या आहेत सिस्टमवरती ते बॉडीवरती वर्क करू शकतात आणि त्यांच्याकडे ॲबिलिटी असते की ती जी एनर्जी आहे सिस्टमची ती चेंज करू शकतात. म्हणून आन्सर काय तुमचं, सिम्पली फॉल्स. जास्त काही डोकं लावायची गरज पडली नाही, सरळ सोपं. ओके, फर्स्टचं होतं तुमचं आन्सर होतं फॉल्स, सेकंडचा आन्सर होतं तुमचं परत फॉल्स. का? कारण एक्सटर्नल फोर्सेस ज्या आहेत तुमच्या सिस्टमवरती ते वर्क करू शकतात बॉडीवरती आणि त्यांच्याकडे ॲबिलिटी असते की ते सिस्टमची एनर्जी चेंज करू शकतात. ठीक आहे, थर्ड बघूयात. वर्क डन इन द मोशन ऑफ अ बॉडी ओव्हर अ क्लोज्ड लूप इज 0 फॉर एव्हरी फोर्स इन नेचर. लक्षात द्या स्टेटमेंटकडे. काय म्हणताय, वर्क डन इन द मोशन ऑफ अ बॉडी ओव्हर अ क्लोज्ड लूप इज 0 फॉर एव्हरी फोर्स इन नेचर. क्लोज लूपचं काय शिकलोय आपण, की फक्त कन्झर्वेटिव्ह फोर्स साठी ती कंडिशन व्हॅलिड असते, सगळ्या म्हणजे दर प्रकारच्या फोर्स साठी नसते, ऑनली आणि ऑनली फक्त तुमच्या कन्झर्वेटिव्ह फोर्स साठी. ठीक आहे, तर फॉल्स. आणि रिझनिंग स्टेटमेंट काय, की वर्क डन इन अ मोशन ऑफ अ बॉडी ओव्हर अ क्लोज लूप इज 0 ऑनली फॉर कन्झर्वेटिव्ह फोर्स. ओके, चलो नेक्स्ट स्टेटमेंट. In an inelastic collision, the final kinetic energy is always less than the initial kinetic energy. True. ठीक है, आंसर काय, ट्रू. नेक्स्ट नेक्स्ट काय आपल्याकडे क्वेश्चन नंबर 8. आंसर केअरफुली विथ रिझन्स. ठीक आहे, फर्स्ट काय, in an elastic collision of two billiard balls, if the total kinetic energy conserved during the short time of collision of the balls, that is when they are in contact. ठीक आहे, बिलियर्ड बॉल जर, ठीक आहे, मी याला फोर्स अप्लाय केली हो ना, माझ्याकडे क्यू स्टिक आहे, राईट. क्यूनी मी याला फोर्सनी मारलं, इकडे माझ्याकडे एक बॉल आहे. ठीक आहे, हा गेला, याला जाऊन क्लॅश केला. ठीक आहे, याच्यावरती काहीतरी मोमेंटम इम्पॅक्ट केला, मग हा बॉल कुठेतरी मूव्ह केला, हा पण इकडे किंवा इथे कुठेतरी डिफ्लेक्ट झाला असेल किंवा जागेच्या जागी स्टॉप झाला असेल, डिपेंड की मी काय प्रकारे मारलाय त्याला. बरोबर आहे. तर कायनेटिक एनर्जी जी आहे माझी ती शॉर्ट कोलिजन टाइम पिरियड मध्ये त्यात कन्झर्व्ह होते का, कशी होते. ठीक आहे, तर हे लक्षात द्या की जी इनिशियल आणि फायनल कायनेटिक एनर्जी आहे तुमची ती इलास्टिक कोलिजन मध्ये इक्वल असते. ठीक आहे, तर जेव्हा ते दोन बॉल माझे कोलाइड होत आहेत तर कायनेटिक एनर्जी कन्झर्व्ह करायची मला गरजच नाहीये, राईट. देर इज नो कन्झर्वेशन ऑफ कायनेटिक एनर्जी. का? काय होतं तिकडे, कारण ती कन्वर्ट होते तुमची पोटेन्शियल एनर्जी मध्ये. ठीक आहे, द इनिशियल आणि फायनल कायनेटिक एनर्जी आहे तुमची ती इक्वल आहे तुमची एका इलास्टिक कोलिजन मध्ये. तर म्हणून जेव्हा तुमचे जे दोन बॉल्स आहेत ते कोलाइड होत आहे त्या टाइमला मला नीडच नाहीये कन्झर्वेशन कायनेटिक एनर्जीच्या याच्यासाठी, ती कन्वर्ट होऊन जाते आपोआप माझी पोटेन्शियल एनर्जी मध्ये. ओके, क्लिअर आहे हा पॉइंट. ओके, चला, आय होप समजलाय तुम्हाला. नेक्स्ट बी पॉइंट.
जर टोटल लिनियर मोमेंटम आहे तुमचं, हा कन्झर्व होतोय तुमचा ड्युरिंग द शॉर्ट टाइम ऑफ एन इलास्टिक कोलिजन ऑफ टू बॉल्स. काय विचारताय की जेव्हा इलास्टिक कोलिजन होतोय दोन बॉल्सच्या, त्याच्यामध्ये जो टोटल लिनियर मोमेंटम आहे तो कन्झर्व होतोय का? तर आपल्याला माहिती आहे मोमेंटम काय राहतं, कुठलंही कोलिजन असू द्या, मोमेंटम जो आहे माझा तो नेहमी कन्झर्व होणार आहे, बरोबर. तर टोटल लिनियर मोमेंटम जो आहे सिस्टमचा तो माझा इलास्टिक कोलिजन मध्ये काय होणार आहे, कन्झर्व होणार आहे. ओके, चलो नेक्स्ट. व्हॉट आर द आन्सर्स टू ए अँड बी फॉर एन इलास्टिक कोलिजन? ठीक आहे, आपण इलास्टिक कोलिजन बघितलं, आता विचारते इन इलास्टिक कोलिजन मध्ये काय होणार आहे. जर कोलिजन इन इलास्टिक आहे, ठीक आहे, जर कोलिजन माझं इन इलास्टिक आहे तर काय होणार आहे, कायनेटिक एनर्जीचं लॉस होईल. कोलिजन नंतर जी कायनेटिक एनर्जी आहे माझी ती नेहमी माझी काय असणार आहे, कमी असणार आहे कोलिजनच्या आधीपेक्षा. ठीक आहे, कायनेटिक एनर्जी आफ्टर कोलिजन ही नेहमी माझी कमी असेल कायनेटिक एनर्जी बिफोर कोलिजन पेक्षा. ठीक आहे, ही गोष्ट लक्षात ठेवायची. आणि जे टोटल लिनियर मोमेंटम आहे हो ना, सेकंड क्वेश्चन ऑफ द सिस्टम, तो तर कन्झर्व होतो इन इलास्टिक कोलिजन मध्ये, ही गोष्ट आपल्याला माहिती आहे, ही आपण वाचलेली आहे. ठीक आहे, चलो फोर्थ पॉइंट. इफ द पोटेन्शियल एनर्जी ऑफ टू बिलियर्ड बॉल्स, ठीक आहे काय म्हणाले, इफ द पोटेन्शियल एनर्जी ऑफ टू बिलियर्ड बॉल्स डिपेंड्स ओनली ऑन द सेपरेशन डिस्टन्स बिटवीन देअर सेंटर्स, इज द कोलिजन इनइलास्टिक और इलास्टिक. ठीक आहे, आणि नोट काय म्हणाले की आपण इथे फक्त बोलतोय त्याच्या पोटेन्शियल एनर्जीचं जे करस्पॉन्डिंग आहे त्याच्या फोर्सचं ड्युरिंग अ कोलिजन. ठीक आहे, आणि नॉट इट्स ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी. ओके, if the potential energy of two billiard balls depends only on the separation distance between their centers, is the collision elastic or inelastic. ठीक आहे, आता हे बघा, एका एका इलास्टिक कोलिजन मध्ये जे फोर्सेस इन्व्हॉल्ड असतात ते कुठले असतात, ते असतात माझे कन्झर्वेटिव्ह फोर्सेस. तर हे कशावरती डिपेंड करणार आहेत, हे ऑब्व्हियसली डिपेंड करणार आहेत तुमच्या सेंटर्सच्या डिस्टन्स मध्ये. ओके, क्लिअर आहे. चला मूव्ह करूयात क्वेश्चन नंबर 9. ठीक आहे, इकडे बहुतेक थोडंसं डेरिव्हेशन किंवा काहीतरी बघूयात काय आहे नेमकं क्वेश्चन नंबर 9. ओके, काय म्हणतंय, अ बॉडी इज इनिशियली ॲट रेस्ट, इट अंडरगोज 1D मोशन विथ कॉन्स्टंट ऍक्सेलरेशन, द पॉवर डिलिव्हर्ड टू इट ॲट टाइम t इज प्रपोर्शनल टू. ठीक आहे, काय म्हणाले, एक बॉडी आहे, इनिशियली काय रेस्ट, u इज इक्वल टू 0. ठीक आहे, इट अंडरगोज 1 डायमेन्शनल मोशन विथ कॉन्स्टंट ऍक्सेलरेशन. ठीक आहे, काहीतरी ऍक्सेलरेशन भेटला त्याला जो काय आहे, कॉन्स्टंट आहे. तर मला काय विचारलंय की याला पॉवर किती आहे आणि ती प्रपोर्शनल टू टी ला काय सेन्स मध्ये. ओके, तर हे बघा, मी कन्सिडर करेल की जो माझा बॉडीचा मास आहे, मास मी कन्सिडर करेल की m आहे. ठीक आहे, जो ऍक्सेलरेशन आहे माझ्याकडे, ऍक्सेलरेशन किती आहे, ए आहे. ठीक आहे, तर न्यूटनचा जो सेकंड लॉ ऑफ मोशन आहे, ठीक आहे, न्यूटन्स सेकंड लॉ ऑफ मोशन जो आहे माझा, त्याच्या करस्पॉन्डिंग मी काय म्हणू शकतो, एफ काय माझा, एफ इज इक्वल टू एम इंटू ए आहे. आता आपल्याला काय माहिती, ऍक्सेलरेशन काय असतं माझं, ऍक्सेलरेशन असतं डीव्ही बाय डी टी, बरोबर आहे. आता डीव्ही बाय डी टी पण जर माझा कॉन्स्टंट आहे तर मला काय म्हणता येणार आहे की डीव्ही जो आहे माझा हा काय dt इंटू कॉन्स्टंट आहे, बरोबर ना. आता जर या गोष्टीला सपोज मी इंटिग्रेट केलं, काय केलं मी, ही जी इक्वेशन आहे माझी, राईट, मी याला जर इंटिग्रेट केलं तर काय येणार आहे माझ्याकडे, v इज इक्वल टू एटी, रेंज कुठपर्यंत जाते त्याची 1 पर्यंत. ठीक आहे, जिकडे हा काय माझा, हा माझा आहे कॉन्स्टंट, बरोबर. तर v जो आहे माझा, v कशाचा प्रपोर्शनल होईल, टीच्या, बरोबर. तर जे रिलेशन आहे पॉवरची ती मी कशाने देतो, पॉवरचं काय असतं माझं एफ इंटू व्ही, बरोबर, एफ डॉट व्ही. तर काय म्हणणार आहे मी, जो आहे माझा हा आहे प्रपोर्शनल टू टी. ठीक आहे, आणि ही गोष्ट आपल्याला ऑलरेडी माहिती आहे, पॉवर जो असतो तो कशाचाही असलो तो फक्त प्लेन टीच्या प्रपोर्शनल असतो. ओके, पॉवर इज प्रपोर्शनल टू टाइम टी. ओके, चला नेक्स्ट बघूयात क्वेश्चन नंबर 10. ओके, काय क्वेश्चन नंबर 10, अ बॉडी इज मुव्हिंग
unidirectionally under the influence of a source of constant power. Its displacement in time t is proportional to what? ठीक आहे. काय म्हणाले, एक बॉडी आहे जी युनिडायरेक्शनली ट्रॅव्हल करते कुठल्या तरी सोर्सच्या इन्फ्लुएन्स मध्ये आणि पॉवर जी आहे ती कॉन्स्टंट आहे. तर जो डिस्प्लेसमेंट आहे या ऑब्जेक्टचा तो टाइमच्या करस्पॉन्डिंग कसला प्रपोर्शनल आहे हे सांगायचंय. विचार करा, कॅल्क्युलेट करा वाटलंच तर. 1 मिनिटाचा टाइम घेऊ शकतात तुम्ही, हो ना, व्हिडिओ पॉज करून बघू शकता आणि नंतर आन्सर सांगायचा आहे तुम्हाला. ठीक आहे. एक गोष्ट पण मग स्टार्टिंग पॉईंट काय घेणार आपण, स्टार्टिंग पॉईंट घेणार आपण इक्वेशन जी आपल्याला माहिती आहे, टी काय असतो एफ इंटू व्ही बरोबर, एफ काय असतो एम ए बरोबर, बरोबर ना. आता जर मी डीव्ही बाय डी घेतलं तर हा के असेल राईट, कुठला तरी कॉन्स्टंट, पॉवर माझी कॉन्स्टंट आहे राईट. मी जर व्ही डीव्ही घेतलं तर हे काय येणार आहे माझं के अपॉन एम डी टी राईट. आता काय करणार मी, याला इंटिग्रेट करणार आहे बरोबर ना, इंटिग्रेशन करावं लागणार मला. ऑन इंटिग्रेशन काय होईल, व्ही स्क्वेअर बाय 2 इज इक्वल टू के अपॉन एम डी टी. व्ही काय येणार माझं, व्ही येईल अंडर रूट 2kt बाय एम, सो सॉरी, व्ही काय येणार आहे माझं 2kt बाय अंडर रूट मध्ये. आता जर मला डिस्प्लेसमेंट पाहिजे, डिस्प्लेसमेंट साठी काय करावं लागणार आहे मला, v इज इक्वल टू dx बाय dt इज इक्वल टू अंडर रूट 2kt बाय एम राईट. तर dx काय येणार आहे माझं, dx येईल माझं k डॅश t ची पॉवर हाफ dt आणि k डॅश काय माझं, k डॅश आहे माझं अंडर रूट 2k बाय 3 राईट. तर x काय आलं इकडनं, x येणार आहे माझा 2/3 k डॅश t ची पॉवर 2/3 राईट. तर कशावरती डिपेंड करते, हे करते माझं t ची पॉवर x कशाच्या प्रपोर्शनल आहे, x आहे प्रपोर्शनल आपलं t ची पॉवर 3/2 ला. ठीक आहे, x इज प्रपोर्शनल टू t ची पॉवर 3/2. याचसोबत क्वेश्चन नंबर 10 झाला आपलं सॉल्व्ह. आता मूव्ह करूयात क्वेश्चन नंबर 11 वर. सॉरी, क्वेश्चन नंबर 11 काय म्हणतोय, a body constrained to move along the z-axis of a coordinate system is subject to a constant force F. एक बॉडी आहे जी मूव्ह करते तुमची झेड ऍक्सिसच्या करस्पॉन्डिंग एका कॉर्डिनेट सिस्टमच्या आणि ही सब्जेक्ट आहे तुमची टू एक कॉन्स्टंट फोर्स F which is given by F is equal to minus I cap plus 2j cap plus 3k cap n. IJK काय आहेत आपले, IJK आहेत आपले युनिट वेक्टर्स अलॉंग एक्स वाय आणि झेड ऑफ द सिस्टम. ठीक आहे. तर विचारले व्हॉट इज द वर्क डन बाय दिस फोर्स इन मुव्हिंग द बॉडी ऍट अ डिस्टन्स ऑफ 4 meters अलॉंग द झेड ऍक्सिस. ठीक आहे, एक बॉडी आहे कन्स्ट्रेन्ड आहे, ठीक आहे, टू मूव्ह अलॉंग द झेड ऍक्सिस ऑफ अ कोऑर्डिनेट सिस्टम. ठीक आहे, तर ही सब्जेक्ट आहे तुमची टू कॉन्स्टंट फोर्स F जो दिलेला आहे तुमचा F इज इक्वल टू मायनस I प्लस 2j प्लस 3k ला. आणि आय जे के आपल्याला माहित आहेत की हे असतात आपले बेसिक युनिट वेक्टर्स असतात, हो ना, अलॉंग एक्स वाय आणि झेड. तर वर्क डन काय आहे या कंडिशन मध्ये, हो ना, फोर्सच्या तर्फे या बॉडीला 4 meters मूव्ह करण्यात. ठीक आहे, तर जर मला माहिती आहे की जी बॉडी माझी 4 meter डिस्प्लेस होते जर झेड ऍक्सिसच्या करस्पॉन्डिंग राईट, तर काय लिहिणार मी, एस काय येणार आहे माझं 0I कॅप प्लस 0J कॅप प्लस 4k कॅप. बरोबर आहे. हे जर कुठे गेला रेझर आहेत ना, नाही, अच्छा चल सोड, काही हरकत नाही. हा येस भेटलं. ठीक आहे, सो नेक्स्ट फोर्स काय दिलाय मला, फोर्स दिलाय मला मायनस I कॅप प्लस 2J कॅप प्लस 3k कॅप. बरोबर. आता वर्क डन काय असतं माझं, वर्क डन असेल माझं F डॉट एस. तर काय लिहिणार मी 0I प्लस 0J प्लस 4k इंटू मायनस I प्लस 2J प्लस 3k राईट.
सो आन्सर काय येणार आहे माझा? आन्सर येईल माझा 12 इंटू के कॅप डॉट के कॅप. तर एनर्जी किती लागली, वर्क किती लागलं? मला लागलं 12 जूल्स. कळलं? क्लिअर आहे? नोट डाऊन करून घ्या, मग करूया डिस्कस आपण क्वेश्चन नंबर 12. ठीक आहे, आय होप झाले नोट डाऊन करून. आपण मूव्ह करत क्वेश्चन नंबर 12 वरती. ठीक आहे, क्वेश्चन नंबर 12 थोडा ट्रिकी आहे, थोडं डोकं लावण्यासारखं आहे. ओके, विचार करायचा. An electron and a proton are detected in a cosmic ray experiment. The first with kinetic energy 10 keV. ठीक है, an electron and a proton are detected in a cosmic ray experiment with the first with kinetic energy आणि सेकंड दिली तुम्हाला जेव्हा 100 झाली त्याची कायनेटिक एनर्जी वेलॉसिटी जी आहे ती केव्ही. ठीक आहे, तर दोघांपैकी फास्टर काय आपल्याला हे विचारलंय, इलेक्ट्रॉन की प्रोटॉन. आणि आपल्याला हे सांगितलंय की तुम्हाला ऑप्टेन करायचं त्यांचं रेशिओ स्पीडचा. जर इलेक्ट्रॉनची मास तुम्हाला 9.11 इंटू 10⁻31 दिली आणि प्रोटॉनची मास तुम्हाला दिली 1.67 इंटू 10⁻27. ठीक आहे, आणि 1 EV किती असतं तुमचं? 1 EV असतं तुमचं 1.6 इंटू 10⁻19 जूल. ओके, तर हे बघा काय करणार आहे, इलेक्ट्रॉनचा मासला मी एमई लिहितोय. ठीक आहे, एमई काय झाला माझा? इलेक्ट्रॉनचा मास. ठीक आहे, तर एमई ला काय लिहिणार आहे मी? 9.11 इंटू 10⁻31 kg. ठीक आहे, प्रोटॉनचा मास एमपी, प्रोटॉनचा मास किती होणार आहे माझा? 1.67 इंटू 10⁻27 kg. ठीक आहे, तर इलेक्ट्रॉनची कायनेटिक एनर्जी किती होणार आहे माझी? कायनेटिक एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन ही माझी किती आहे? ही होईल माझी 20 keV, which is 20 into 10⁻³ EV. ओके, तर किती होणार आहे? ही होईल तुमची 20 into 10⁻³ into 1.6 into 10⁻19, which is 3.2 into 10⁻15 जूल. ओके, आता प्रोटॉनची कायनेटिक, ओ सॉरी 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 सॉरी, हे आहे 10 आहे तुमचं, इकडे 10 आहे. ओके, तर हे येणार तुमचं 1.6. ठीक आहे, आता कायनेटिक एनर्जी मला फाइंड करायची कसली? प्रोटॉनची. ती किती येणार आहे माझी? 100 keV, विच इज 100 इंटू किती होणार आहे? 100 इंटू 1.60⁻10.3, विच इज तुमचं अराउंड 1.6 इंटू 10⁻14 जूल. ओके, तर आता जेव्हा मला वेलॉसिटी फाइंड करायची आहे इलेक्ट्रॉनची, तर मला काय लागणार आहे? मला लागेल त्याची कायनेटिक एनर्जी, बरोबर ना? काय म्हणतोय मी, हे बघा, टू फाइंड वेलॉसिटी ऑफ इलेक्ट्रॉन. ठीक आहे, वेलॉसिटी ऑफ इलेक्ट्रॉन कसली गरज आहे? मला लागणार आहे त्याची कायनेटिक एनर्जी. राईट, कायनेटिक एनर्जी असते ना आपली ½ आपण फॉर्म्युला यूज करतोय. सो काय येणार आहे तुमची कायनेटिक एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन? ती काय येणार आहे? ही येईल तुमची 1/2 मास ऑफ इलेक्ट्रॉन, वेलॉसिटी ऑफ इलेक्ट्रॉनचा स्क्वेअर. राईट, तर इकडनं वेलॉसिटी ऑफ इलेक्ट्रॉन काय येणार आहे? वेलॉसिटी ऑफ इलेक्ट्रॉन माझी येईल 1/2 मास ऑफ इलेक्ट्रॉन अपॉन कायनेटिक एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉनचं अंडर रूट. क्लिअर आहे? सॉरी सॉरी सॉरी, उलटा लिहिलं मी, अपसाइड डाऊन पाहिजे. जस्ट अ सेकंड. येस, तर काय येणार आहे? हे तुमचं येईल 2 इंटू कायनेटिक एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन अपॉन MP चा अंडर रूट. ठीक आहे, आता काय करणार आहे? सिम्पली याच्यात काय करायचं? व्हॅल्यू सबस्टिट्यूट. 2 इंटू 1.6 इंटू 10⁻15 अपॉन मास ऑफ इलेक्ट्रॉन किती दिले? 9.11 इंटू 10⁻31 चा अंडर रूट. राईट, तर याला तुम्ही सपोज सॉल्व्ह कराल तर व्हॅल्यू आता बघावी लागेल आपल्याला किती येते. ठीक आहे, मला हे कॅल्क्युलेट करून बघावी लागणार आहे. चलो ठीक आहे, आपण बघूया त्याला कसं काय कॅल्क्युलेट करतात ते. आतासाठी मी इकडे याला इक्वेशन नंबर 1 मार्क करून ठेवून देतोय फक्त. ओके, ठीक आहे, ही झाली इक्वेशन नंबर 1.
आता सेकंड काय करायचं, मला कायनेटिक एनर्जी लागेल प्रोटॉनची, कारण मला प्रोटॉनचं पण वेलॉसिटी फाइंड करायची आहे, राईट. तर प्रोटॉनची कायनेटिक एनर्जी काय येणार आहे, ही होणार आहे हाफ मास ऑफ प्रोटॉन इंटू वेलॉसिटी ऑफ प्रोटॉनचा स्क्वेअर, राईट. तर वेलॉसिटी ऑफ प्रोटॉन काय होणार आहे माझी, विल अंडर रूट ऑफ 2 इंटू कायनेटिक एनर्जी ऑफ प्रोटॉन अपॉन मास ऑफ प्रोटॉन, राईट. बरोबर आहे ना मुलांना? ठीक आहे. तर काय येणार आहे, ही व्हॅल्यू तुमची येईल हाफ इंटू 2 इंटू 1.6 इंटू 10⁻⁻15 अपॉन 1.67 इंटू 10⁻⁻27. इकडे येईल 14 येईल तुमचं, सॉरी. ठीक आहे. सो हे किती होणार आहे 14, आणि हे कट होईल, इकडे खाली उरेल तुमच्याकडे -13 होणार. सेम याच्यामध्ये किती होणार 15/25, याच्यात उरणार आहे -16. -16चा जेव्हा मी बाहेर काढून रूट घेईल, तर पॉवर मध्ये जी माझ्याकडे डिफरन्स उरणार आहे ती असेल जवळजवळ 10⁻7 राहील इथे, आणि इकडे 13 आहे, राईट. सो 13चा करस्पॉन्डिंग माझ्याकडे पॉवर इकडे येईल काहीतरी 10⁻6. ठीक आहे. मी एक्झॅक्ट तिकडेची व्हॅल्यू काढलेली नाहीये, बट मला काय माहिती आहे माझ्याकडे डेसिमल्स आहेत. ठीक आहे. मी 1.6 आणि 1.67 सपोज 1 जरी कन्सिडर केलंय, ठीक आहे, तरी काय येणार आहे 1.6 आणि 1.67. ठीक आहे. जर सेम आहे, सपोज 1 कन्सिडर केला मी, तर अंडर रूट मध्ये काय येणार आहे माझ्याकडे √2, बरोबर. √2 अपॉन जी पण व्हॅल्यू आहे, सपोज न्यूमरेटर मध्ये गेली तर पॉझिटिव्ह होणार आहे, आणि रूट मधनं बाहेर काढली तर 6 उरेल. √2ची व्हॅल्यू 1.समथिंग. ठीक आहे. आणि सेम वरच्या इथे जेव्हा मी कॅल्क्युलेट करणार आहे, तर याच्यात काय होणार आहे माझ्याकडे 2 इंटू 1.6 म्हणजे येणार आहे टेंटेटिव्ह तुमचं 3.2. तर हे जाणार आहे टेंटेटिव्ह जाईल माझं अराउंड 1.4, 1/3चा करस्पॉन्डिंग. 1/3 म्हणजे 0.75. 0.75चं रूट म्हटलं की येईल माझं काहीतरी ते 8.8 समथिंग, आणि इंटू ही पॉवर सपोज मी शिफ्ट केली त्याच्या हिशोबाने जे माझं येईल सपोज 8 पॉईंट काहीतरी इंटू 10⁻7, आणि ते खालच्याच्यात काय आली पॉवर आली माझ्याकडे 10 आली माझ्याकडे 6 आली आहे, राईट. आता पॉवर वरती मी खेळणार आहे, मला गरज पण नाही एवढ्या डिटेलमध्ये जाऊन ती कॅल्क्युलेट करण्याची. तर याच्यानी काय कळतंय मला, याच्यानी हे कळून येतंय की जी माझं इलेक्ट्रॉन आहे, जो इलेक्ट्रॉन आहे माझा तो फास्ट मूव्ह करतोय. ठीक आहे. इलेक्ट्रॉन मूव्स फास्टर देन द प्रोटॉन. आणि नेक्स्ट मला काय करायचं, नेक्स्ट मला सांगितलंय की त्यांची जी रेशिओ आहे स्पीडची ती काढायची आहे. ठीक आहे. स्पीड रेशो साठी काय करणार आहे आपण, सिम्पली व्हीई वेलॉसिटी ऑफ इलेक्ट्रॉन आपण वेलॉसिटी ऑफ प्रोटॉन करणार आहोत. तर याची व्हॅल्यू, चला ठीक आहे आपण एक काम करू, आपण कॅल्क्युलेट करूयात, वेळ आहेच तर. ठीक आहे. मुलांना तुमच्याकडे जर कॅल्क्युलेटर असेल तर प्लीज सॉल्व्ह करा, आणि याचं जे पण आन्सर येईल ते मला खाली सांगाल तुम्ही लोक कमेंट बॉक्समध्ये. ठीक आहे. तर आपण आजचं सेशन आहे आपलं तो आता इकडेच थांबवूयात. लक्षात ठेवायचं क्वेश्चन नंबर 12 पर्यंत सॉल्व्ह करून झालंय. आपले उरत क्वेश्चन नंबर 13 पासून ते 23 पर्यंत 10-11 प्रॉब्लेम्स आहेत. 11 क्वेश्चन आपले हे सॉल्व्ह करून झाले की त्यानंतर जो चॅप्टर आहे आपला ना तो संपून जाईल. ठीक आहे. मी बोनस क्वेश्चन देईल तुम्हाला इन केस सॉल्व्ह करायला कोणाला काही प्रॅक्टिस वगैरे लागते, एक्स्ट्रा क्वेश्चन्स लागतात, किंवा कुठली स्पेसिफिक टॉपिक तुम्हाला पाहिजे की मी कव्हर करावा, तर तुम्ही प्लीज खाली कमेंट सेक्शन मध्ये मला कळवाल, आणि आपण बघूया त्याच्यावरती आपण सेशन ठेवूयात. ओके, चालेल. थँक्यू सो मच सेशन जॉईन केल्याबद्दल, आणि मी एक्सपेक्ट करतोय की तुम्हाला कळलंय आपण जे काही शिकवलंय आज. ओके, थँक्यू सो मच. येस, तुम्ही सेशन लीव्ह करू शकता, आपण एंड करूयात आता. ठीक आहे. भेटूया नेक्स्ट क्लासमध्ये, जे उरलेले क्वेश्चन आहेत ते डिस्कस करू, आणि बाकी प्रॅक्टिस वगैरे करत राहाल सारखी सतत या सगळ्या गोष्टींची. ओके, चलो बाय.